नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात मौलाना आझाद रोड परिसरात बनावट पोलीस बनून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार संभाजी भास्करराव शिंदे हे नागड दरवाजा रोड परिसरात कामानिमित्त गेले असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांना अडवले। संबंधित व्यक्तीने स्वतःला पोलीस असल्याचे सांगत तुमच्याकडे जे काय आहे ते द्या, अन्यथा अटक करू अशी धमकी दिली। या धमकीमुळे घाबरलेल्या शिंदे यांनी आपल्या जवळील सोन्याची चेन, ओम नाव कोरलेली चौकोनी डिझाईनची अंगठी तसेच मोबाईल फोन त्या व्यक्तीकडे दिले। त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला। घटनेनंतर शिंदे यांनी तात्काळ आपल्या मुलाशी संपर्क साधला असता घटनास्थळी येवला शहर पोलीस दाखल झाले असून अधिक तपास पोलीस करत आहे। सांगा किती वाजता तुम्ही कुठे चालले होते, काय झाले सगळं सांगा। 4:30 वाजता इब्राहिमी याचं दुकान आहे ना, मिक्सरचं इब्राहिम, अच्छा, तर टोप्या आणायला मी आलो होतो। तिकडून गेल्यानंतर पुढं मला त्यांनी अडवलं। पत्ता विचारला नागडदोर इकडं कोणा तरी म्हटलं मी या भागातला नाही आहे, मी पाटीलवाड्यात राहतो, आमचं तिकडे घर आहे म्हटलं। तर त्याने मला उभं केलं, 2 वेळा मी निघालो तो उभा करायचा, मी निघालो तो उभा करायचा। असं करू मग मागून ते माझ्या काढून घेतलं, हे तुम्हाला घालता नाही यायचं म्हणे, पुढं साहेब आहे म्हणे, कुणी अडवी तुम्हाला अरेस्ट करेल म्हणे। बांधून घेतलं, माझं दिलं, तो गेला, मी पाहतो टाकून माझ्यावाला आहे का नाही पाहू, त्यात मला काही अंगठी लागणार आणि काही नाही लागणार। मग मी थोडं तिथं नागरदोर बाजूला चालत गेलो। त्याच्यानंतर मुलांना फोन केला, मी तिथं आलो। मग काय 4:45 झालं, 5:45 झालं।